सगळ्यांना प्रतिष्ठा देणारी माणसं फार कमी असतात. त्यातलं एक मानाचं नाव म्हणजे सन्मान्य आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब. जयंती आहे 301वी जयंती आहे. सोलापूरमध्ये सलग कार्यक्रम असतो. काय सांगाल या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय शुभेच्छा? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची या वर्षी 301वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवरती शंकर नरोटे फाउंडेशनच्या माध्यमातून ॲडव्होकेट शंकर नरोटे यांचं दरवर्षी मूर्ती वाटप असतं. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. 31 तारखेला या शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जयंतीचा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणामध्ये होतो. त्याचबरोबर श्री क्षेत्र चोंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव या ठिकाणी देखील जयंती उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात होतो. त्या ठिकाणी देखील या वर्षी भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केले. त्यांचं देखील निमंत्रण मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिलेलं आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात यावर्षी वेगळ्या पद्धतीने होणार आहे. कारण मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी घेऊन आराखडा मंजूर केला आणि आराखड्याची प्रत्येक अंमलबजावणी होणार आहे. अहिल्यानगर विधान परिषदेच्या अनुषंगाने प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी फायनल मानली जाते. निष्ठावंतांवर हा अन्याय नाहीये. मला असं वाटतं की आता 17 अधिक 1 पोटनिवडणूक अशा 18 विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. अहिल्यानगरची जागा ही भारतीय जनता पार्टीकडे आलेली आहे आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय आज मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या कोर कमिटीमध्ये जो काही निर्णय आहे, आमच्या जिल्ह्याच्या कोर कमिटीची बैठक देखील आज पालकमंत्री यांच्या निवासस्थानी होते आहे. त्याच्यामध्ये निर्णय होईल. शेवटी निर्णय करत असताना, राजकारणामधला निर्णय करत असताना निष्ठावंतांना ज्यांना आवश्यक आहे, ज्यांची मदत घेतली आहे त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका ही घ्यावी लागते. परंतु निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी कधी मागे पुढे पाहत नाही. साहेब, ज्या विद्यापीठाला होळकरांचं नाव दिलं, जे स्मारकाचं काम आहे ते अजून प्रगतीपथावरती असं दिसून येत. मी गेल्या वेळेस विद्यापीठाला भेट दिली होती. मला वाटतं प्राचार्य देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्यापैकी रस्त्याचा जो अडथळा होता तो दूर झालेला आहे आणि जे आपण म्हणताय स्मारकाचं, त्याला देखील जो निधी कमी पडत होता त्या निधीचा सुद्धा मी पाठपुरावा केलाय. आमचे कल्याण सिटी देखील जिल्हा अध्यक्ष आहेत, जिल्ह्यातले आमदार आहेत, ते देखील पाठपुरावा करतायत. त्यामुळे स्मारकाचा निधीचा प्रश्न नाहीये. परंतु काम रखडणं ही जरी बाब खरी असली तरी आता ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ते पूर्ण होईल. साहेब, खरं तर सोलापूरमध्ये 2 ठिकाणी झाडांची वृक्षतोड झालेली आहे, मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे झालेली आहे. राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत. म्हणजे नागपूरला झाली, नाशिकला झाली. कुठेतरी यावरती ठोस कारवाई होताना दिसत नाहीये. कारण बेकायदेशीरपणे झाडं तोडली जातात. 100 वर्षाची झाडं आहेत ती तोडली जात आहे. काय आपण विधान परिषदेच्या अध्यक्षांनी काय त्याच्यावरती ऍक्शन घ्याल? नियमाचं पालन हे सर्वांनी केलं पाहिजे. वृक्षतोड जे काही बेकायदेशीर झाले असेल ते प्रशासनाने त्याची वेळीच दखल घेतली असेल. शेवटी इकोसिस्टीम आणि इन्व्हायरमेंटल बॅलन्स आणि ग्लोबल वॉर्मिंगचा हा जो काही परिणाम दिवसांदिवस या सर्व परिस्थितीवरती होतोय, त्याच्यामुळं कुठलीही बेकायदेशीर जर काम झालं असेल तर प्रशासनाने त्याच्यावरती वेळीच दखल घेतली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी या